रानटी या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं, हे बघा स्टोरी वाईज जर मी बोलायला गेलं ना, अबव ॲव्हरेज स्टोरी आहे. एकदम स्टोरी वाईज बोलतो आहे मी. प्रेडिक्टेबल वाटते थोडीफार, पण हेच मराठी चित्रपटांकडून आपल्याला हवं आहे. बस झालं ना, ते फॅमिली ड्रामाज, ते टुच्चे जोक्स वगैरे खूप झालं रे. काही गोष्टी इरिटेटिंग होऊन जातात. म्हणजे मला कधी कधी मराठीत हे आश्चर्य वाटतं की सैराटसारख्या चित्रपटाने एवढा कमवलं की आजपर्यंतचा रेकॉर्ड कोणत्याच मराठी चित्रपट नाही तोडू शकला यार. नंतर आय मीन इतके हिस्टॉरिकल फिल्म्स वगैरे बनले, इतके बेटर बनले, त्यांनी पण नाही तोडला. म्हणजे लोकांना काय हवं आहे, ह्या टाईमपास हवा आहे. आय एम शॉक्ड विथ दॅट की एक तर तो चित्रपट मला एवढा काही टच झाला नव्हता, तो चालून गेला. त्यानंतर इतके चित्रपटांनी काही काही चांगल्या ओपनिंग घेऊन पण त्यांनी काहीच केलं नाही नंतर. हेही एक आश्चर्य आहे ना. आणि तो चित्रपट मला चांगलं लक्षात होतं, खूप दिवस, खूप महिने चाललेला. एनिवेज, चला हे कम्पॅरिझननी चाललं आहे, पण कधी कधी जो आश्चर्य वाटतं ती गोष्ट मला बोलावी वाटली. एनिवेज, चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं ना, एक सुंदर ॲक्शन फिल्म आहे. आणि आपण फार साऊथ किंवा बॉलिवूडच्या बाता करतो ॲक्शन फिल्म, आणि इकडे जर काही बनल्या चित्रपट तर आपण छोटे छोटे हे काढतो की अरे नाही, हे बेटर असायला पाहिजे होतं, ते तसं असायला पाहिजे होतं. असं अजिबात नाही आहे. चित्रपट सुंदर आहे, म्हणजे इट्स लाईक एकदा बघायला बेस्ट आहे. चांगली ॲक्शन आहे, चांगली फाईट सिक्वेन्सेस पण चांगले आहेत. मस्ट वॉच म्हणेल मी. आपणच नाही करणार सपोर्ट तर कोण करणार आहे. आणि चित्रपटात कलाकारांचं ऑब्व्हियसली काम चांगलं असणारच होतं. बेस्ट एस्टॅब्लिश जर अभिनय करणारे जर आपल्या समोर असतील तर त्यांच्यावर डाऊट करून काही फायदा नाही आहे. आणि स्टोरी वाईज जर बोलायला गेलं, स्टोरी वाईज तुम्ही म्हणू शकता की ओके, थोडंफार प्रेडिक्टेबल म्हणेल मी बस. म्हणजे पण बाकी चित्रपट यार मिस नका करू. म्हणजे एक टाईम बघायला यार, एक वेळ सिरियसली सांगतो, एक वेळ बघायला आवडेल तुम्हाला.